जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे 5 गंभीर गुन्ह्यात फरार असलेला मस्के गँगचा म्होरक्यास गुंडाविरोधी पथकाने अहिल्यानगरमधून ठोकल्या बेड्या. दिनांक 23/11/2024 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत शकुंतला पेट्रोल पंप, जय भवानी रोड, नाशिक रोड नाशिक येथे इसम नामे सागर मस्के व त्यांचे इतर साथीदार हे सर्व दरोडा घालण्याच्या पूर्वतयारी करून एक देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयला, दोर, मिरची पूड अशी घातक शस्त्रे कब्जात बाळगून दरोडा घालण्यासाठी एकत्र जमल्याने त्यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. मस्के गँगचा म्होरक्या सागर मस्के याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सागर मस्के हा संगमनेर शहरामध्ये असल्याने माहिती मिळाली. गुंडाविरोधी पथकाने जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन लक्ष्मीनगर गुंजाळवाडी येथून पोलिसांपासून पळण्याचा प्रयत्न करीत असताना गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी त्याचा लक्ष्मीनगर गुंजाळवाडी भागात पाठलाग करून आरोपी सागर उर्फ सोनू सुरेश मस्के वय 29 वर्ष या शिताफीने ताब्यात घेतले असून त्यास पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडी, जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण 5 गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी व मस्के गँगचा म्होरक्या सागर मस्के याच पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते. त्यानुसार आम्ही गुंडाविरोधी पथकाचे सर्व अंमलदारासह उपनगर पोलीस स्टेशन, नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर मस्केची माहिती काढली असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली. संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही माननीय DCP क्राईम सर श्री प्रशांत बच्चाव सर आणि माननीय ECP क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक 10/3/2025 रोजी गेलो. दिवसभर आणि दिनांक 11/3/2025 अशी रात्र, दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी तेथील स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिकमधील असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो का याबाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर गुंजाळवाडी या भागामध्ये आमचे गुंडाविरोधी पथकाच्या अंमलदारासह आम्ही सापळा रचला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चावल लागताच आरोपी हा त्याच्याकडे असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आला. त्यानुसार आम्ही त्याचा रात्री पाठलाग करून त्यास पहाटे 4 वाजेच्या दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर गुंजाळवाडी या भागात त्याला पकडले. त्यास विचारपूस करता त्याच्यावर एकूण 5 गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशनचे एकूण 4 गुन्हे आहेत. त्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवळी कॅम्पमधले इथेही एक जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. एकूण 5 गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी हा गुंडाविरोधी पथकाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.